हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS व्लॉग. तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल. तर मी आज बनवणार होते शेवभाजी, म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावी. तर चला मग स्टार्ट करूया. तर इथे घेतले मी ओलं खोबरं, सुकं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, लसूणच्या पाकळ्या आणि तीळ. तर यामध्ये मी कांदा घेत नाही आहे, कारण आमच्या घरी कांदा वगैरे जास्त आवडत नाही, त्यामुळे मी याचीच ग्रेव्ही बनवणार आहे. तर हे सर्व मी कट करून घेतलेलं आहे आणि यानंतर मी तीळ भाजणार आहे. तर एक 2-3 मिनिटं मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे. तर तीळ भाजून झाल्यानंतर ओलं खोबरंही भाजून घ्यायचं थोडंसं. तर भाजून घेतलेलं खोबरं आणि तीळ हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आपण. तर पाणी टाकून थोडंसं वाटून घ्या तुम्ही. तर सुकं खोबरं हे मी हाताने कुटून घेणार आहे, कारण त्याची चव जरा छान लागते म्हणून. तर हे आधी कुटून घेतल्यानंतर याच्यामध्ये 8-10 लसूणच्या पाकळ्या घालूया आणि हेही बारीक करून घेऊया. त्यानंतर मी मसाले काढून घेते. तर इथे 1 चमचा लाल तिखट घालते, 1.5 चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा हळदी घालते. आणि यानंतर माझा आवडता मसाला जो की मटण मसाला आहे तो घालते थोडासा चवीप्रमाणे. मटण मसाला झाल्यानंतर एक अंबारीचं धने पावडर घालते, ते थोडं जास्त घालते, कारण धने पावडर जास्त असेल तर भाजी छान लागते. आणि अजून एक मसाला राहिला जो की गरम मसाला आहे, तो थोडासाच घालायचा. तर सर्व मसाले एकत्र करून घेतलेले आहेत. तर आता ठेवूया कढई आणि त्यात घालूया 2 चमचे तेल. तर तेल घातल्यानंतर जिरे घालायची. जिरे वगैरे तडतडले की त्यामध्ये बारीक केलेलं खोबरं लसूण घालायचं. तर हे व्यवस्थित फ्राय करून घेते. हे फ्राय झालं की लगेच कढीपत्ता घालायचा थोडासा आणि त्यानंतर घालायचं टोमॅटो. तर टोमॅटो वगैरे छान फ्राय करून घ्यायचं. आणि टोमॅटो वगैरे फ्राय करून झाल्यानंतर आपण तोपर्यंत पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. आणि हे सर्व झाल्यानंतर याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर मसाला हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आणि नंतर आपण पेस्ट बनवून ठेवली होती ना ती तीळ आणि खोबऱ्याची, ती टाकून घ्यायची. ती टाकून झाल्यानंतर गरम पाणी टाकायचं, कारण गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव जात नाही आणि भाजी ही अप्रतिम लागते. त्यानंतर याच्यामध्ये मी घालते थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ. भाजीला उकळी आली की मी यात घालणार आहे शेव. तर याआधी मी शेवचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो नक्की बघा तुम्ही. तर भाजीला उकळी आलेली आहे आता. तर याच्यात मी घालते आता शेव. तर शेव घातल्यानंतर एक 5-10 मिनटं भाजी शिजून द्यायची आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा. तर भाजी तयार झालेली आहे आणि बघू शकता भाजीला तरी किती छान आलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.